नमस्कार मंडळी. आज आपण गोष्ट करणार आहोत एका अशा एअरलाईनची जी भारतीय आकाशावर अक्षरशः राज्य करते. एका अशा कंपनीची जिने फक्त हवाई प्रवासाचे नियमच बदलले नाहीत तर अख्खी इंडस्ट्रीच आपल्या तालावर नाचायला लावली. ही गोष्ट आहे इंडिगोची, त्यांच्या अविश्वसनीय वर्चस्वाची. चला तर मग एका अगदी सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया. कधी विचार केलाय की विमानात जे गरम जेवण मिळतं त्याची किंमत नक्की किती असेल? तर याचं उत्तर आहे तब्बल 1825 कोटी रुपये. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलाय, 1825 कोटी. आता ही रक्कम आहे तरी काय, तर ही आहे इंडिगोची एका वर्षाची बचत. आणि ही बचत कशी होते माहितीये? फक्त विमानातून ओव्हन काढून टाकल्यामुळे. अहो विचार करा, फक्त 60 किलो वजन कमी केल्याने इंधनाची इतकी प्रचंड बचत होते. आणि याच छोट्याशा पण इतक्या हुशार निर्णयात इंडिगोच्या यशाचं सगळ्यात मोठं रहस्य दडलेलं आहे. तर मग ही सगळी गोष्ट सुरू होते दोन हुशार माणसांपासून. दोन असे व्यावसायिक ज्यांनी एकत्र येऊन अख्ख्या एव्हिएशन इंडस्ट्रीला आव्हान देणारा एक जबरदस्त प्लॅन बनवला. एक होते राहुल भाटिया, ट्रॅव्हल आणि लॉजिस्टिक्समधले एकदम मुरलेले खेळाडू. आणि दुसरे होते राकेश गंगवाल, ज्यांना US एअरवेजमध्ये कॉस्ट कटिंगचा जादूगार म्हटलं जायचं. म्हणजे बघा, एकाला भारतीय मार्केटची नसनस माहिती होती, तर दुसऱ्याला एअरलाईन कमीत कमी खर्चात कशी चालवायची याची कलाच अवगत होती. आणि या दोघांनी मिळून इंडिगोची सुरुवात केली. त्यांचा मंत्र एकच होता, स्वेट दी ॲसेट. याचा अगदी सोपा अर्थ आहे, तुमच्याकडे जे काही आहे, जी काही मालमत्ता आहे, तिचा अगदी थेंबन थेंब पिळून काढा, तिचा पुरेपूर वापर करा. कोणतीही गोष्ट रिकामी ठेवायची नाही. विमानाच्या प्रत्येक मिनिटाचा आणि प्रत्येक सीटचा हिशोब झालाच पाहिजे. आणि याच स्वेट द ॲसेट विचारातून त्यांनी एक असा धाडसी निर्णय घेतला की अख्ख्या इंडस्ट्रीला धक्काच बसला. हा होता 100 नवीन विमान खरेदी करण्याचा एक प्रचंड मोठा जुगार. आता जरा 2005 सालची परिस्थिती समजून घेऊया. तेव्हा 110 कोटी लोकांच्या भारतात सगळ्या एअरलाईन्स मिळून विमानं होती फक्त 100. जेट एअरवेज, एअर इंडिया आणि किंगफिशर सारख्या मोठ्या कंपन्यांचा दबदबा होता. आणि अशा परिस्थितीत इंडिगोने मार्केटमध्ये एंट्री करताच थेट 100 नवीन विमानांची ऑर्डर देऊन टाकली. त्यावेळी सगळ्यांना वाटलं की हे निव्वळ वेडेपणा आहे. पण थांबा, हा वेडेपणा नव्हता. यामागे एक जबरदस्त फायनान्शियल स्ट्रॅटेजी होती, जिला म्हणतात सेल अँड लीज बॅक, म्हणजेच SLB. आता हे गणित आहे तरी काय, ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिलं म्हणजे इंडिगोने एअरबसला एकदम 100 विमानांची ऑर्डर दिली. आता इतकी मोठी ऑर्डर म्हटल्यावर त्यांना प्रत्येक विमानावर जवळजवळ 50% डिस्काउंट मिळाला. म्हणजे समजा 1000 कोटींचं विमान त्यांना मिळालं फक्त 500 कोटींना. मग त्यांनी काय केलं, हीच विमानं लगेच एका फायनान्स कंपनीला 600 कोटींना विकली. म्हणजे काय, तर प्रत्येक विमानावर 100 कोटींचा सरळ सरळ नफा. आणि मग त्याच कंपनीकडून तीच विमानं चालवण्यासाठी भाड्याने घेतली. याचा परिणाम काय झाला माहितीये? पहिलं विमान उडण्याआधीच इंडिगो कंपनी प्रॉफिटमध्ये होती. कमाल आहे ना? पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. फक्त या फायनान्शियल हुशारीने इंडिगो यशस्वी झाली नाही, हा तर फक्त पाया होता. इंडिगोचा खरा खेळ तर त्यांच्या रोजच्या कामाच्या पद्धतीत होता, ज्याला आपण इंडिगो फॉर्म्युला म्हणू शकतो. बघा, त्या काळात किंगफिशर आणि जेट एअरवेज सारख्या कंपन्या प्रवाशांना एकदम लक्झरी, आराम आणि गरम जेवण देण्यावर फोकस करायच्या. पण इंडिगोने हा मार्ग पूर्णपणे टाळला. त्यांचं लक्ष फक्त 3 गोष्टींवर होतं: वेळेवर पोचणं, तिकीट दर कमी ठेवणं आणि फालतूचा सुविधा बंद करणं. त्यांचा कॉस्ट कटिंगचा फंडा अगदी सोपा पण जबरदस्त होता. 1. विमानात ओव्हन नाही, स्क्रीन नाही, त्यामुळे वजन कमी, खर्च कमी. 2. विमान लँड झालं की फक्त 30 मिनिटात साफसफाई करून पुढच्या फ्लाईटसाठी तयार, याला म्हणतात क्विक टर्नअराउंड टाईम. 3. कमीत कमी स्टाफ. जिथे एअर इंडियाला एका विमानासाठी 250 लोक लागायचे, तिथे इंडिगोचं काम फक्त 96 लोकांमध्ये व्हायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्याकडे फक्त एकाच प्रकारचं विमान होतं, एअरबस A320. त्यामुळे मेंटेनन्स आणि ट्रेनिंगचा खर्च खूप वाचला. राहुल भाटिया नेहमी म्हणायचे, जमिनीवर उभं असलेलं विमान म्हणजे मेलेली गुंतवणूक आहे. विमान जोपर्यंत हवेत आहे तोपर्यंतच ते पैसे कमवतं. आणि हेच साधं सूत्र कंपनीतल्या प्रत्येकाच्या डोक्यात अगदी पक्क बसवण्यात आलं होतं. तर मग या सगळ्या कठोर शिस्तीचा आणि प्लॅनिंगचा परिणाम काय झाला? चला बघूया. या फॉर्म्युल्याने बाजारातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना कसं पाणी पाजलं. 2007 साली म्हणजे सुरुवातीच्या काळात किंगफिशर 408 कोटींच्या तोट्यात होती. जेट एअरवेज 432 कोटींच्या तोट्यात होती. अगदी इंडिगोला सुद्धा 234 कोटींचा तोटा झाला होता. म्हणजे थोडक्यात बाजारात सगळेच तोट्यात होते. पण खरी जादू झाली पुढच्याच वर्षी, म्हणजे 2008 साली.
जेव्हा जगात आर्थिक मंदी आली होती तेव्हा खरं चित्र समोर आलं. एकीकडे किंगफिशरचा तोटा वाढून थेट 1900 कोटींवर पोहोचला आणि दुसरीकडे सर्वांना धक्का देत इंडिगोने 82 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. हवाई क्षेत्रातला हा एक ऐतिहासिक क्षण होता. आणि ही यशाची गाडी आजही तशीच धावतंय. गेल्या वर्षीचे आकडे तर आणखीनच थक्क करणारे आहेत. बघा, जिथे विस्ताराला 581 कोटींचा तोटा झाला, एअर इंडियाला तर तब्बल 7,000 कोटींचा प्रचंड तोटा झाला. तिथेच इंडिगोने 8,172 कोटी रुपयांचा रेकॉर्ड ब्रेक नफा कमावलाय. या जबरदस्त यशामुळे आता एक नवीन आणि खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहिलाय. तो म्हणजे भारतीय आकाशावर आता इंडिगोची मक्तेदारी म्हणजे मोनोपॉली तयार झाली आहे का? आजची परिस्थिती बघितली तर भारतीय एव्हिएशन मार्केटमध्ये इंडिगोचा वाटा आहे तब्बल 65%. याचा सरळ अर्थ असा की भारतात प्रवास करणाऱ्या दर 3 प्रवाशांपैकी 2 प्रवासी इंडिगोने प्रवास करतात. आणि साधारणपणे कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये एकाच कंपनीचा वाटा 50%पेक्षा जास्त असेल तर त्याला मोनोपॉलीच म्हटलं जातं. आता इतकी ताकद आणि मार्केटवर इतकं नियंत्रण आल्यामुळे इंडिगोला एक नवीन आणि थोडं वादग्रस्त नावही मिळालंय. काही टीकाकार आता तिला एअर माफिया असंही म्हणू लागले आहेत. त्यामुळे शेवटचा प्रश्न हाच आहे की ही एक जबरदस्त यशाची कहाणी आहे की मग एक धोकादायक मक्तेदारी? तर मग ह्यावर आपलं काय मत आहे? इंडिगोची ही गोष्ट एका हुशार कंपनीच्या यशाची आहे की एका धोकादायक मक्तेदारीच्या जन्माची? आपलं मत आम्हाला खाली कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि हो, अशाच इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.